नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉइंट. आपल्या सर्वांचं स्वागत करतो चाणक्य करिअर पॉइंटच्या या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रिक्वायर्ड डॉक्युमेंट सगळ्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. हे रिक्वायर्ड डॉक्युमेंटचा हा जो व्हिडिओ आहे हा 20-25 मिनिटाचा सुद्धा होऊ शकतो. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि आपले डॉक्युमेंट ची लिस्ट जी आहे ती मिळवायची आणि डॉक्युमेंट कुठून मिळवायचे याच्याबद्दल मी सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना देणार आहे. तरी हे रिक्वायर्ड डॉक्युमेंटची जी लिस्ट आहे आपण ऍडमिशनसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची, तर हे आपण 2-3 पार्ट मध्ये डिवाइड केली. एक कंपल्सरी डॉक्युमेंटची लिस्ट, ऍडिशनल डॉक्युमेंट कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कुठले लागतील, ईडब्ल्यूएस ला कुठले डॉक्युमेंट ऍडिशनल लागतील, डिफेन्सला ऍडिशनल कुठले डॉक्युमेंट लागतील, एमकेबी ला ऍडिशनल डॉक्युमेंट कुठले लागतील, पीडब्ल्यूडी कॅटेगरीला ऍडिशनल कुठले लागतील आणि फीस कन्सेशनसाठी कुठले डॉक्युमेंट लागतील अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि कुठल्या कॅटेगरीला कुठले कुठले डॉक्युमेंट कंपल्सरी आहे ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पालकांना देणार आहोत. तर सुरुवातीला सगळ्यात कॉमन जे आहे ते सगळ्या विद्यार्थ्यांना आपलं पासपोर्ट साईज फोटोग्राफ जे आहे ते रेडी ठेवायचे. हा जो फोटोग्राफ आहे हा फोटोग्राफ नीट परीक्षेच्या वेळी जो फोटो तुम्ही अपलोड केला होता तो असला तर उत्तम, नसला तरी चालेल, पण 8 ते 10 पासपोर्ट साईज फोटोग्राफ आयडियली नीट परीक्षेच्या वेळी जो अपलोड केला होता, जो ऍडमिट कार्डवर आलाय तो फोटो. नंतर कन्फर्मेशन पेज, नीट परीक्षेवेळी जो तुम्ही फॉर्म भरला त्यावेळी तुम्हाला कन्फर्मेशन पेज आलं असेल ते इथे कंपल्सरी लागतं. त्यानंतर ऍडमिट कार्ड, सर मी जुनं ऍडमिट कार्ड वापरलं चालेल का? 21 जूनचं न वापरता 3 मे ला जी परीक्षा झाली होती ती वापरू का? तर नाही, तुम्हाला नवीन ऍडमिट कार्ड जे आहे ते 14 जूनला अवेलेबल होणार आहे. त्या ऍडमिट कार्ड का पीडीएफ इथे लागेल आणि ते तुम्ही पीडीएफ प्रिंट करून घ्या. त्याच्यावर ज्या फॉर्मॅलिटी तुम्ही करणार आहात पूर्ण फॉर्मॅलिटी करा, जसं की डाव्या अंगठ्याचा ठसा, फोटो, साईन. आणि एक सगळ्यात महत्वाचं, विद्यार्थी आणि पालक नेहमी कन्फ्युज होतात, तुमचं ऍडमिट कार्ड हे नीट सेंटरवर जमा होणार आहे. सेम दुसऱ्या ऍडमिट कार्डची कॉपी तुम्ही सेम ऍज इट इज तयार करून घेतली पाहिजे. त्यानंतर ऑनलाईन स्कोअर कार्ड, जो स्कोअर कार्ड साठी रिझल्टचा दिवस कधी येईल ते आपल्याला सांगता येणार नाही, साधारणतः एका महिन्यानंतर यावेळेस रिझल्ट येईल, जो की आपण 20-21 जुलैच्या दरम्यान आपण अंदाज लावू शकतो. 10वीचं इक्वलंट मार्क मेमो म्हणजे 10वीचं मार्कशीट तुम्हाला इथे लागेल. 10वीचं मार्कशीट बोर्डचं वेगळं येते आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे स्टेट बोर्डचं वेगळं येते. तेच तुम्ही सीबीएसई ला गेला तर 10वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट सेम डॉक्युमेंट असतं. तर हे दोन डिफरंट कोणाला लागतील? ज्यांचा 10वीचा स्टेट बोर्ड आहे त्यांचं मार्कशीट वेगळं येते आणि बोर्ड सर्टिफिकेट वेगळं येते. हे दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला लागतील. महाराष्ट्रात जनरली बोर्ड सर्टिफिकेट लागते, पण महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा तुम्ही जाता युपी वगैरे सारख्या राज्यात तिथे मार्कशीट सुद्धा कधी कधी मागितली जाते. त्याच्यानंतर 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट इथे कुठेही लागत नाही. 12वीचं मार्कशीट, नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट, ज्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात अधिवास आहे अशा विद्यार्थ्यांना नॅशनॅलिटी डोमिसाईल दोन्ही सर्टिफिकेट लागतात. फक्त नॅशनॅलिटी असून चालत नाही, डोमिसाईल सुद्धा लागते. तर हे सर्टिफिकेट तुम्हाला कुठून मिळेल? तुमच्या तहसील ऑफिस मधून मिळेल. हे सर्टिफिकेट कधी कधी कुठले कुठले तहसील ऑफिस कंबाईन देतात, एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल. कधी कधी एज आणि नॅशनॅलिटी आणि एज आणि डोमिसाईल हे दोन सर्टिफिकेट देतात वेगळे वेगळे. तर विद्यार्थी आणि पालकांनी कन्फर्म करून घ्यायचं आहे. आपल्याला एकत्र मिळालं तर दोन्ही ठिकाणी एकच सर्टिफिकेट चालेल, पण एकत्र मिळत नसेल तर दोन वेगळे वेगळे सर्टिफिकेट तुम्हाला हे मिळवावे लागतील. त्यानंतर कंपल्सरी डॉक्युमेंट मध्ये स्टुडंटचं आधार कार्ड जे की अपडेटेड असायला हवं, त्याला मोबाईल नंबर हा लिंक असायला हवा. त्यानंतर महत्वाचं डॉक्युमेंट 10 नंबरचं 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट. 12वीचे विद्यार्थी जे फ्रेशर असतील त्यांना आता टीसी ही मार्कशीट सोबत मिळेल किंवा तुम्ही जेव्हा अप्लाय करणार टीसी साठी तेव्हा मिळेल. जे रिपीटर असतील त्यांना टीसी मागच्या वर्षी हे मिळालेली असेल. फिटनेस सर्टिफिकेट, एनेक्स्चर एच हे कुठं मिळेल? तर चाणक्य करिअर पॉइंट मधून आपण सर्व विद्यार्थ्यांना प्रोफार्मा अपडेटेड प्रोफार्मा पाठवून देऊ. आता काढायची गरज नाही. हे काउन्सिलिंग सुरू व्हायच्या 8 दिवस आधी काढलं तरी चालेल, रिझल्ट आल्यानंतर काढलं तरी चालेल. गॅप एफिडेव्हिट फॉर रिपीटर्स ओनली, जे विद्यार्थी रिपीट करत आहेत किंवा ज्यांनी नीट मागच्या वर्षी दिली होती किंवा त्याच्या मागच्या वर्षी दिली होती त्यांना नवीन अपडेटेड गॅप सर्टिफिकेट काढावं लागेल. नाही सर मी मागच्या वर्षी नव्हती दिली, त्याच्या मागच्या वर्षी नीट दिली होती, मागच्या वर्षी गॅप सर्टिफिकेट काढलं होतं, त्याच्या मागच्या वर्षीचा माझा गॅप होता. म्हणजे लेट सी 24 मध्ये मी 12वी झालो, 25 मध्ये नीट दिली पण माझं यश आलं नाही, मी 26 ला परत दिली. 25चं माझं गॅप सर्टिफिकेट चालेल का? तर 25चं गॅप सर्टिफिकेट चालणार नाही. परत त्या विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट काढावं लागेल. सेम मागच्या वर्षी 2025 ला परीक्षा दिली होती तर कंपल्सरी यावर्षी गॅप सर्टिफिकेट काढावं लागेल. कधी काढायचं सर? मी गॅप एफिडेव्हिट सेल्फ डिक्लेरेशन चालतं, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर काढावं लागेल. 100 रुपयाचा स्टॅम्प मिळत नसेल तर 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपर काढावं लागेल. नोटरी करा
किंवा ऍफिडेव्हिट करा, दोनपैकी काही एक केलं तरी चालेल. हे कधी काढू सर मी? तर नीटचा रिझल्ट लागल्यानंतर काढलं तरी चालेल किंवा नीटची परीक्षा झाल्यानंतर काढलं तरी चालेल. मायनॉरिटी सर्टिफिकेट, ज्यांचं लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे किंवा ज्यांचं रिलिजियस मायनॉरिटी आहे. लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये हिंदी मायनॉरिटी येतं किंवा गुजराती मायनॉरिटी येतं. तेच तुम्ही जर रिलिजियस पाहायला गेलं तर मुस्लिम मायनॉरिटी, जैन मायनॉरिटी येतं. तर हे सर्टिफिकेट तुम्हाला सेल्फ ॲफिडेव्हिट असतात, हे तुम्हाला तुमच्या तहसील ऑफिसमधून स्टॅम्प पेपरवर काढून घ्यावे लागतील. स्टुडंट वोटर आयडी किंवा एनेक्चर सी, आता फ्रेशरमध्ये बरेच विद्यार्थ्यांचं 18 वर्ष हे पूर्ण झालेलं नाहीये, म्हणून त्यांना वोटर आयडी मिळत नाहीये. तर त्यांच्यासाठी एनेक्चर सी नावाचा ऑप्शन येतो. हे सर आम्हाला स्टुडंट वोटर आयडी मिळालं नाही तर आम्हाला ऍडमिशनच्या वेळेस काही अडचण येईल का? तर ऍडमिशनच्या वेळेस काही अडचण येत नाही, पण पुढील 4-5 महिन्यात त्याची पूर्तता तुम्हाला करून द्यावी लागते. किंवा तुम्ही ऍटलिस्ट 18 वर्षाचा विद्यार्थी झाला असेल तर तुम्ही एक अर्ज करून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याची एक रिसिव्ड कॉपी मिळेल, त्याच्यावर तुमचा प्रवेश होऊ शकतो. किंवा मग एनेक्चर सी भरून दिला तरी चालते. एनेक्चर सी आम्ही तुम्हाला पुढील येणाऱ्या टाइम मध्ये काउन्सिलिंगच्या वेळी देऊ. त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट फ्रॉम 12th पासिंग इन्स्टिट्यूट. तर कॅरेक्टर सर्टिफिकेट विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्रात तर तेवढं कंपल्सरी नाही आहे, पण इतर राज्यात जाण्यासाठी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट काढावं लागेल. काही काही महाविद्यालयाचे कॅरेक्टर सर्टिफिकेटचे फॉर्मॅट रेडी असतात. जर महाविद्यालयामध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेटचा फॉर्मॅट रेडी नसेल तर आपण इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेटचा प्रोफॉर्मा विद्यार्थी आणि पालकांना लवकरच देऊ. मायग्रेशन सर्टिफिकेट ओनली फॉर आउटसाइड महाराष्ट्र ऍडमिशन, पण डीम्ड विद्यापीठामध्ये म्हणजे दत्ता मेघे वर्धा नागपूर, भारतीय विद्यापीठ पुणे, भारतीय विद्यापीठ सांगली, डी वाय पाटील पुणे मुंबई, कोल्हापूर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मायग्रेशन सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना आणि स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना आता कंपल्सरी मायग्रेशन सर्टिफिकेट त्यांच्या 12th मार्कशीट सोबत मिळत आहे. सर माझं 2-3 वर्ष आधी 12वी झालं होतं, मला माझ्या मार्कशीट सोबत मायग्रेशन सर्टिफिकेट मिळालं नाही. तर तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये ऑनलाईन अप्लाय करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता, किंवा तुमचं जे एसएससी बोर्ड आहे, तुमचं जे रिजनल ऑफिस आहे, उदाहरणार्थ पुण्याला एक ऑफिस आहे, अमरावतीला एक ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ऑफलाईन अर्ज करून सुद्धा ते मिळवू शकता. तर हे 16 डॉक्युमेंट विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घ्यायचं आहे की कंपल्सरी सर्वांना लागणार आहेत. ऍडिशनल डॉक्युमेंट कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार? एससी, एसटी, एनटी, व्हीजे, ओबीसी, एसबीसी आणि एससीबीसी या सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल. कास्ट सर्टिफिकेट हे याला व्हॅलिडिटी नसते, तुम्ही एकचदा काढावं लागते. हे सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील ऑफिस मधून मिळते. कंपल्सरी कास्ट सर्टिफिकेट लागते. ओबीसी साठी पाहायला गेलं तर फॉर्म नंबर 8 असतो. एनटीव्हीजे एसबी साठी तुमचे स्टेट फॉर्मॅटमध्ये एनटीव्हीजे एसबीसी हे स्टेट मध्येच कॅटेगरीज आहे, सेंट्रल मध्ये ह्या कॅटेगरीज नसतात. तर तुम्हाला स्टेट फॉर्मॅट मधलं कॅटेगरी सर्टिफिकेट इथे लागेल. सोबत तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल. कास्ट सर्टिफिकेट मिळवल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिस मधून किंवा रिजनल समाज कल्याण ऑफिस मध्ये ऑनलाईन कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करावं लागते. साधारणतः व्हॅलिडिटी येता 2 ते 3 महिने सुद्धा लागू शकतात. ज्या विद्यार्थ्यांचं सर्टिफिकेट आलं नसेल, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आलं नसेल, तर अर्जंट बेसिसवर अप्लाय केलं पाहिजे. आणि नॉन क्रिम्युलर सर्टिफिकेट 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असायला पाहिजे. सर माझं 2026 पर्यंत आहे, चालेल का? तर चालणार नाही. तुम्हाला कंपल्सरी 31 मार्च 2027 पर्यंतच व्हॅलिड असलं पाहिजे. सर माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी आहे, नॉन क्रिम्युलर मिळत नाही, वडिलांचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे. 8 लाखाचं उत्पन्न आता 15 लाखाची लिमिट कदाचित होईल, पण वडिलांचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती आहे किंवा वडील क्लास 2 क्लास 1 अधिकारी म्हणून आता कार्यरत आहे, तर मिळत नाही. तर आम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट मिळतो का? तर तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट कुठलाही मिळत नाही. असा विद्यार्थी हा ओपन मध्येच कन्सिडर होतो. तर थोडक्यात ज्यांना कॅटेगरीचे बेनिफिट मिळवायचे आहे त्यांना कंपल्सरी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिम्युलर हे तिन्ही सर्टिफिकेट मिळवावे लागतील. सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट इश्यूड फ्रॉम 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027. सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी असते, ते पण फायनान्शियल इयरची. म्हणजे काय? तर 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 च्या मध्ये काढलेलंच सर्टिफिकेट इथे व्हॅलिड असणार आहे. त्याआधी काढलेलं सर्टिफिकेट इथे एक्सपायर्ड असणार आहे. नाही सर मी डिसेंबर 2025 ला काढलं, मग माझं डिसेंबर 2026 पर्यंत चालते का? तर बिलकुल चालत नाही. डिसेंबर 2025 काय 30 मार्च 2025 ला जरी सर्टिफिकेट काढलं असेल ते सुद्धा 1 एप्रिलला एक्सपायर झालेलं आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांनी हे नवीन काढून घ्यायचं आहे. प्रॉब्लेम काय आहे की महाराष्ट्रामध्ये बीएमएस, बीएचएमएस, बीएमएसचा 15% ऑल इंडिया कोटा असतो, 15% ऑल इंडिया कोटा. या कोटामध्ये प्रवेश ओपन इन नेचरने असतात. पण बरेच विद्यार्थी मागील 2-3 बरेच कॉलेजेस मागील 2-3 वर्षापासून या सर्टिफिकेटची आग्रह धरत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना स्पेशली बीएमएस बीएचएमएस करायचं अशा सर्व विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट लवकरात लवकर काढून घ्यावे.
SC/ST सर्टिफिकेट इन स्टेट गव्हर्नमेंट फॉर्मॅट, SC/ST सर्टिफिकेट इन सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅट. इथे दोन्हीला NCL लागत नाही उत्पन्न किती असलं तरी. म्हणून ह्या 2 कॅटेगरीसाठी सर्टिफिकेट 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष कधी काढलेलं असेल तरी चालेल. त्यानंतर ऍडिशनल डॉक्युमेंट EWS कॅटेगरीसाठी ऍडिशनल डॉक्युमेंट कुठले लागतील? तर ऍडिशनल डॉक्युमेंट EWS कॅटेगरीसाठी EWS सर्टिफिकेट सेंट्रल फॉर्मॅटमध्ये आणि EWS सर्टिफिकेट स्टेट फॉर्मॅटमध्ये. स्टेट फॉर्मॅट मधलं EWS सर्टिफिकेट जे आहे ते 1 एप्रिल 2026 नंतर काढलेलं असावं आणि EWS सर्टिफिकेट सेंट्रल फॉर्मॅट मधलं आहे ते सुद्धा 1 एप्रिल 2026 नंतर असावं. EWS सर्टिफिकेट जनरली 1 फायनान्शियल इयर मध्ये एक्सपायर होत असते, तर तुम्हाला दरवर्षी हे नवीन काढावं लागेल. सर मागच्या वर्षी काढलं होतं यावर चालेल तर बिलकुल चालणार नाही. EWS सर्टिफिकेट स्टेटचं आणि सेंट्रलच्या दोन्ही फॉर्मॅट्स वेगळे आहे. एनेक्स्चर A स्टेट साठी वापरलं जाते, एनेक्स्चर I सेंट्रल साठी वापरलं जाते. स्टेटचं मिळालं म्हणजे सेंट्रलचं मिळेल का? तर असं नाही. स्टेटच्या सर्टिफिकेटसाठी फक्त 8 लाखाची मर्यादाच राज्य शासन इथे बघतं. पण सेंट्रलमध्ये तुम्हाला EWS काढायचं असेल तर तुमच्या उत्पन्नाची मर्यादा बघितली जाते, तुमच्याकडे जर एखादी लँड आहे त्याची मर्यादा बघितली जाते, तुमचं जे राहतं घर आहे त्याची सुद्धा मर्यादा बघितली जाते. तर दोन्ही सर्टिफिकेट मिळवणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला दोन्ही सर्टिफिकेट हे मिळवावे लागतील. जर सेंट्रल मध्ये तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सेंट्रल मिळवा. नाही सर मला महाराष्ट्राचं मिळते, तर तुम्ही महाराष्ट्राचं मिळत असेल तर महाराष्ट्राच्या स्टेट कोट्यासाठी इनफ आहे. डिफेन्सचं त्यानंतर सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांना डिफेन्स 1 कोटा अवेल करायचा आहे त्यांना एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट म्हणजे ज्यांचे पेरेंट्स जे आहे वडील जे आहे ते डिफेन्स एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट हे तुम्हाला जिल्हा सैनिक बोर्डातून मिळवावं लागेल. त्याच्यानंतर डिफेन्स 1 साठीच त्या पालकाचं सुद्धा तुम्हाला डोमिसाईल लागणार आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ डिफेन्स 1 हे तुम्हाला डिफेन्स 1 आणि डिफेन्स 2 साठी दोन्हीसाठी. तेच तुम्ही तुमचे वडील जर आता सुद्धा कार्यरत असतील नेव्ही, आर्मी किंवा एअरफोर्स मध्ये तर तुम्हाला ऍक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट हे पण तुम्हाला सैनिक बोर्डातून भेटेल आणि डिफेन्स 2 आणि डिफेन्स 2 साठी ऍक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट आणि डोमिसाईल महाराष्ट्राचं त्या पालकाचं. तेच डिफेन्स 3 मध्ये तुम्ही पाहायला गेले तर ऍक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट ह्या 2 गोष्टी डिफेन्स 3 साठी लागतील. डिफेन्स 2, डिफेन्स 3 एवढं आपण जास्त इलॅबोरेट करू नये कारण की फार कमी विद्यार्थी हे त्याचे असतात. MKB महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरसाठी काय डॉक्युमेंट लागतील? तर डिस्प्युटेड एरिया सर्टिफिकेट, मदर टंग मराठी असावी लागते आणि तुमचा कुठलंही प्रूफ 10वी किंवा 12वी महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरच्या डिस्प्युटेड एरियातून झालेलं याचा एक प्रूफ पाहिजे. डिस्प्युटेड एरिया बॉर्डर एरिया सर्टिफिकेट, मदर टंग मराठी असावी लागते. सोबतच SSC किंवा HSC महाराष्ट्रातून झालं असावं याचं प्रूफ. हिली एरियासाठी कुठलं ऍडिशनल सर्टिफिकेट लागतील? सर हिली एरिया सर्टिफिकेट, हिली एरियाचं डोमिसाईल, विद्यार्थ्याचं हिली एरियाचं डोमिसाईल आणि विद्यार्थ्याची 10वी किंवा 12वी हिली एरियातून झालेलं आहे याची प्रूफ. सोबतच हिली एरिया सर्टिफिकेट म्हणजे पॅरेंटचं पण डोमिसाईल लागते हिली एरियातलं. म्हणजे सर मी आता 5 वर्षापासून तिथे राहायला गेलो, मला ते डोमिसाईल मिळवलं पण पालकाचं डोमिसाईल तिथलं नाहीये तर चालत नाही. पालकाचं डोमिसाईल सुद्धा हिली एरियाचं असावं लागते. PWD कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्हाला UDID कार्ड लागेल. UDID कार्ड सोबतच तुम्हाला काही फिजिकल एक्झामिनेशन नीटच्या रिझल्टच्या नंतर काउन्सिलिंग सुरू व्हायच्या 7-8 दिवस आधी हे तुम्हाला फिजिकल एक्झामिनेशन करावं लागते. म्हणजे MCC तुम्हाला एक सेंटर्स डिझाईन करून देते. त्या सेंटर्सवर जाऊन तुम्हाला फिजिकल एक्झामिनेशन तुम्ही पास झाले की तुम्हाला एक त्या बोर्डाचं एक सर्टिफिकेट मिळते. ते सर्टिफिकेट तुम्हाला इथे मिळवावं लागते. त्याच्यानंतर ऑर्फनचं सर्टिफिकेट महिला बाल कल्याण डिपार्टमेंट मधून तुम्हाला ऑर्फनचं एक सर्टिफिकेट मिळवावं लागते. त्याच्यासाठी सुद्धा 1% कोटा आहे आणि त्याचे पण विद्यार्थी फार कमी आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंटचं फीस कन्सेशन मला मिळवायचं आहे तर मला कुठले ऍडिशनल काही डॉक्युमेंट लागतील का? तर तुम्हाला फॅमिली इन्कम सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट मागच्या वर्षीपासून बघत नाहीये पण आता यावर्षी जर उत्पन्नाची अट 8 लाखावरून 15 लाखापर्यंत गव्हर्नमेंटने नेली तर तुमचं नक्कीच उत्पन्न पाहायला जाणार आहे. तर बेटर वे तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे. जर तुमचं पालक नोकरी करत असतील तर त्यांना फॉर्म नंबर 16 काढला तरी चालेल किंवा रिटर्नची कॉपी असली तरी चालेल. स्टुडंटचं आधार कार्ड जे की बँक अकाउंट सोबत लिंक म्हणजे बँक अकाउंट नंबर लिंक असला पाहिजे मोबाईल नंबर सोबत, अपडेटेड आधार कार्ड आणि विद्यार्थी आणि पालकांचे पण आधार कार्ड पॅन कार्ड इथे लागते. आणि रेशन कार्ड नसेल तर ऍफिडेव्हिट देता येतं. पण रेशन कार्ड मध्ये रेशन कार्ड कशाला वापरलं जाते तर कितवा पाल्य आहे. साधारणतः महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे फक्त 2 पाल्यांना स्कॉलरशिप देते. 3रा पाल्य असल्यास मग देत नाही. तर मग रेशन कार्ड मध्ये तुम्हाला किती पाल्य आहे तो कितव्या नंबरचा पाल्य आहे त्याच्यासाठी रेशन कार्ड तुम्हाला मागवले जाते. आता लिस्ट ऑफ डॉक्युमेंट जे आहे कोणत्या कॅटेगरीला कोणते डॉक्युमेंट कंपल्सरी आहे याच्यासाठी आहे. तुम्हाला इथे पाहायला मिळेल की 11 डॉक्युमेंट हे प्रत्येक कॅटेगरीच्या
विद्यार्थ्यांना सेम आहे, म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांना ऍडमिट कार्ड लागेल, स्कोर कार्ड लागेल, कन्फर्मेशन पेज लागेल, नॅशनॅलिटी लागेल, डोमेसाईल लागेल, 12वीचं मार्कशीट लागेल, 12वीचं लिव्हिंग लागेल, 10चं पासिंग लागेल, 10चं बोर्ड सर्टिफिकेट लागेल, आधार कार्ड लागेल, मेडिकल फिटनेस लागेल आणि गॅप अप्लिकेबल असला तर हे सर्टिफिकेट सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी लागतील. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला ओपनला लागणार नाही, ओबीसीला लागणार नाही, एनटीबी पासून सगळ्याच कॅटेगरीला लागणार नाही. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट फक्त ईडब्ल्यूएस कॅटेगरीला लागेल. इन्कम सर्टिफिकेट सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला इथे लागेल. ओपनला म्हणजे ज्यांना फीज मध्ये कन्सेशन पाहिजे त्यांना सुद्धा इन्कम सर्टिफिकेट लागेल. ज्यांना फीज मध्ये बेनिफिट घ्यायचे आहे, कॅटेगरी ओपन आहे, त्यांना इन्कम सर्टिफिकेट लागेल. इथे चूक झाली. स्कॉलरशिप जर तुम्हाला पाहिजे असतील, सर माझं कॅटेगरी ओपन आहे पण मला स्कॉलरशिप घ्यायची आहे, तर मला हे सर्टिफिकेट इथे लागेल. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट फक्त 2 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागत नाही, ते म्हणजे एससी आणि एसटी. एससी एसटीच्या विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही, त्यांना क्रिमिलियरची मर्यादा नाही. कास्ट सर्टिफिकेट स्टेट फॉर्मॅटमध्ये सर्वांना लागेल, ओपन आणि ईडब्ल्यूएस सोडून. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सर्वांना लागेल, ओपन आणि ईडब्ल्यूएस सोडून. आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ओपन, ईडब्ल्यूएस आणि एससी एसटी सोडून सर्व कॅटेगरी लागतील. म्हणजे ओबीसी, एसबीसी, एनटी, व्हीजे, एससीबीसी या सर्व कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे लागेल. एक ब्रीफ समरी आपण या फास्ट फॉरवर्ड माध्यमातून घेतोय. तर चाणक्य करिअर पॉईंट काय करते, तर चाणक्य करिअर पॉईंट काउन्सिलिंग साठी विद्यार्थी आणि पालकांना मदत करते. म्हणजे अर्ज भरण्यापासून तर कॉलेज मिळेपर्यंतची सर्व प्रक्रिया चाणक्य करिअर पॉईंट मधून व्यवस्थितरित्या करून दिली जाते. आता आपले 6 सिटीमध्ये सेंटर आहे आणि आपल्या 9 अधिक वर्षाचा या प्रक्रियेमध्ये, प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनामध्ये अनुभव आहे. चाणक्यमध्ये महाराष्ट्रासोबतच आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, युपी, बिहार, झारखंड, छत्तीसगड अशा सर्व राज्यांची काउन्सिलिंग सुद्धा करून दिली जाते. तर तुम्हाला तुमचा जो मार्क्स असतील त्या मार्क्सवर चांगलं कॉलेज कसं मिळेल याच्यासाठी चाणक्य करिअर पॉईंट अहोरात्र काम करत असते. तर आपल्या ह्या 3-4 ऑफिसेसचा हा पत्ता आणि नंबर आहे. विद्यार्थी आणि पालकांनी जिथे जिथे तुमचे नेटिव्ह प्लेस जवळ आहे तिथून या ऑफिसेसला संपर्क करा. आणि एक आमचा फ्री ग्रुप असतो, या ग्रुपमध्ये तुम्ही स्कॅन करून ग्रुप जॉईन होऊ शकता. या ग्रुपमध्ये फ्री अलर्ट्स येत असतात काउन्सिलिंग संदर्भातले. तर इथून पुढची प्रक्रिया आणि फ्री अलर्ट्स जर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हा ग्रुपचा QR स्कॅन करून ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. सोबतच आमचं युट्यूब चॅनल आहे. तुमच्या मित्राला, मैत्रिणीला काउन्सिलिंग जॉईन करायची नाही आहे पण फ्रीमध्ये सगळी माहिती पाहिजे, तर आपण यावर्षी युट्यूबच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी आणि पालकांना माहिती पूर्ण फ्रीमध्ये देणार आहोत. तर अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.